साहेब, श्रावणी मॅडम असते तुम्ही आवर्जून बघायला जायला पाहिजे हो. त्या बेशुद्ध होत्या तेव्हा तुम्ही काय काय प्रयत्न कराल तर हे मी बघितलंय. तुम्ही त्यासने आत बघायला गेला की नाही, त्यासने लय बरं वाटलं. एकदा तू तिला आत जाऊन भेटायला हवंस. अरे तिने तुझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. जास्त वेळ घेऊ नका. श्रावणी, बाळा ठीक आहेस ना तू? साहेब या की पुढं. श्रावणी मॅडमांनी डोळे उघडलेत बघा की. बाबा, काय गरज होती हे सगळं करायची? कोणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार कोणी दिला तुला? तुला काय वाटलं ही हेरोगिरी केलीस म्हणून मी खुश होईन? समाज तुला महान म्हणेल. शिक्षण मंत्र्याच्या मुलीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून विश्वंभर राजेशिर्कीला वाचवलं म्हणून तुझे कौतुक सोहळे होतील, सत्कार सोहळे होतील, पेपरात नाव छापून होईल, टीव्हीवर बातम्या येतील आणि मी तुझा स्वीकार करीन असं वाटलं तुला? साहेब पण अहो, तुमचा जीव वाचवण्यासाठी तिने मला बोलू नको शुभ. या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी माझी आहे. उद्या तुमच्यापैकी कोणाला काहीही झालं ना, साधं खरचटलं ना, तरी लोक माझ्याकडे बोट दाखवतील. कुटुंबाची काळजी घेऊ शकला नाही, राज्य कसं सांभाळणार म्हणून माझ्या नावानं बोंब ठोकायला मोकळे होतील. आणि तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर तुला एक गोळी लागल्यावर आमचं काय झालं होतं याची कल्पना केलीस? हे पुन्हा असला आगाऊपणा करायचा नाही. आणि जर केलास ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव श्रावणी. श्रावणी मॅडम, अहो साहेब तुम्हाला काय काय बोलून गेले. अहो किती ओरडले तुम्हाला, तरी मी तुम्ही स्माइल द्याल असा तुम्हाला वाईट वाटाय नाही? अजिबात नाही. शुभू, ज्या एका क्षणाची, ज्या हक्काने मारलेल्या हाकेची मी आयुष्यभर वाट पाहिली ना, तो क्षण आज आला. चमत्कार झाला, चमत्कार झाला. चमत्कार म्हणजे अहो साहेब तुम्हाला ओरडून गेले, यात चमत्कार काय? शुभू, तो आठव बघू, बाबा काय म्हणाले? आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी माझं नाव घेतलं. नाहीतरी आधी तर कायम ही मुलगी, ती मुलगी किंवा शुभूची असिस्टंट असंच बोलायचे ना. आज पहिल्यांदा
रागाच्या भरात का होईना मला मला श्रावणी बोलली. हा दिवस खूप आनंदाचा आहे. मी खूप खुश आहे शुभू, खूप खुश आहे. आज मॅजिक झालं. ते तुम्ही म्हणता ना ते फुर फुर. हिट. देवा देवा, तू माझी साथ ऐकलीस र. तुला मी पाण्यात ठेवलं, तुझी कठोर परीक्षा घेतली, पण तू मात्र माझ्या भक्तीची आणि या पदराची लाज राखलीस. जसं जसं त्या पोरीला वाचवलंस ना, तसं तिच्या घरी तिला लवकर पाठव देवा, लवकर पाठव. अण्णा, माझ्या मैत्रिणीचा फोन आहे, आलेच मी. I love you. I love you. आज तू मला आय लव्ह यू बोललीस म्हणजे तुझ्याही मनात होतं तर. मला वाटत होतं की मी एकटाच तुझ्या प्रेमात वेडा होतोय की काय, पण नाही. आग दोन्ही बाजूनी लागली आणि ही आग आता शांत होणार नाही, कारण प्रेमाची आग ही. आपण ना लवकरच लग्न करू आणि मग तू मी, फक्त आपण दोघंच. सर, ये मैंने कल की केस की फाइल रेडी की है, एक बार आप देखकर साइन कर दीजिए. सर, कहाँ खो गए आप? विशाल, हो सर. कसं असतं, कधी कधी एखाद्या वाईट परिस्थितीत सुद्धा खूप चांगलं काहीतरी घडतं. तसंच काहीतरी झालंय माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट परिस्थितीत सुद्धा. देवानं माझं प्रेम मला परत मिळवून दिलं. जे जुनं प्रेम देवानं माझ्याकडून एका क्षणार्धात हिरावून घेतलं होतं ना, तेच प्रेम एका नव्या रूपात माझ्यासमोर देवानं परत उभं केलं. विशाल, हो सर. तू आता काही बोललास का मला? नहीं सर, मैं कहीं नहीं बोलूं. लेकिन सर, आज आप बहुत खुश लग रहे हो. कुछ हुआ है क्या? अरे विशाल, आज काय झालं काय सांगू. श्रावणी बेडवर ग्लानीत असताना का होईना पण माझ्याकडे बघून जाऊ दे, काही नाही, तुझा ही फाईल राहू दे, मी बघतो. ओके सर, थैंक यू सर.